माणूस मागं मुरी बघायचं, सावडायचं माती एका जागी जमा करायचं, पाणी नसलं की पुसलं. पाणी राहिलं काय नाही हरभऱ्याच्या वरामध्ये, कोरडं पल्याशी भाजी खुर्ची ना ते मालक असं दुखी भाजी खुर्चीला गेल्या तिकडे पलीकड. आई दाजी तुम्हाला माहित नाही, नाकात बोट घालायची भाजी खुडत नाही, शेंडाचीच नाही हातामध्ये न्याहाळण्याने राहते, लाल 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 म्हणून तिकडे पिच करायला लागतं म्हणून गेली मरवाई उठली तिकडे. अरे असं खुडायचे भाजी, संडास ब्यारी डबा घेऊन जावा जाऊ का घ्या. भाजी खुडाय गेलं बंधाऱ्याच्या पलीकडे जायचं आणि पाणी शिवून यायचं. हा खुडून खुडून तुम्ही हैराण जायचा वाजवा. बाई तुम्ही ते हाव काय ते आई म्हणत काय ते तुम्ही तेच हा वाटवले माय मला तर. बाई तुम्ही ते हाव काय आई आता ते बी सांगावं लागतील काय. ते झाडावर जायचं सकाळी सकाळी, वरला कल्या बाया न खाल्या कल्या माया न पांगुळ्याला दान करा. हा नाही तुम्ही हाव का म्हणाले ते बी नाही. मग दुसऱ्याच आता आलं माझ्या ध्यानात बघा ते गुरुगुरु पोचे हाव का मला ते बी नाही. मग का हवे हा कोणची बाई की माहिती तुम्हालाच माहिती म्हैशाई वय. हा हा माळेगाव जत्रे मधले आज सोडले. मग ते हाव का म्हणाले हा आई ते मसुंजुगी हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ते बी नाही. मग का हाव तुम्ही मला तर दिसताले बाबा मला आता कळालं. लादाच रुपये माळेगावातला हिजडा. मग तेच मारे ते हाव का म्हणून ते हाव का म्हणून कोणी सांगच ना गेले. कारेगाव फाटा थांबायचा, कारेगाव फाटा लादाच रुपये रे. मग नांदेड मध्ये तेच लादाच रुपये. बरं बरं बाई तुम्हाला सांग ना माझा असा हा एक बाई इथून जाते मी तालुका देवरूर आहे माझा. मोंड्यातून जायचं हनुमानकडे जायचं. सासूचा माझा बर्थडे आहे वर्षा वाढदिवस करते त्याचा. हा सासू गेली वरी देवानं बोलून नेले तिला जेवण करायला. मरुबाई हा तिचा वाढदिवस करते वर्षा मी. हा इथून जाते. आता हे कोणतं शाळेचं मंदिर आहे म्हणे गल्ली कोणची आहे म्हणे. हा नगरची नगर आहे म्हणे. आता धरण मधल्या मार्ग जाते आणि मोंड्यात जाते. मोंड्यात गेले हनुमानकडे जाते. तिथं बेकरी आहे एक. हा त्या बेकरी मध्ये जाते. माझ्या सासूचा बर्थडे हा म्हणते वर्षाला जाते. 1-1.5 किलोची मेक आणते. हा काय म्हणतात मग आई आता म्हणतात माय पहिलं आता आमच्या जन्मामध्ये त्याला मेकच म्हणत होते. हा आता तुमचा जन्म आला बाई त्याला मेकच म्हणते. हा तर वाढदिवस करते सासू माझ्या वर्षा करते. हा 1-2 किलोची मेक आणते आणि वरी टेबा लावते. हा आई आता म्हणत होते बाई रात्री संध्याकाळ लावलं टेबा 8 वाजता की रातभर बुरबुर बुरबुर जळायचा. आणि टेबा लावले आत्याबाईला म्हणते आत्याबाई आता फुका. हा टेबा लावलं की फुका गोल फिरायचं असं वरी बसवायचं आत्याबाईला. हा आता फुका. हा आत्याबाई फुकली काय म्हणते हॅपी बर्थडे कुकू हॅपी बर्थडे कुकू म्हणते. आई तसं नाही माय आता काळा कसं निघाले बघा. बिराने केल्याशी बर्थडे होणार गेत. बिराने केल्याशी बर्थडे होणार गेत. आई मग हापून मांस खायचं कुत्रे हाडे खातात.
म्हणून कुत्रे बोलते हो. हा आत्याचा बर्थडे झाला, आत्याचे पुढं ठेवते, पुढं खुर्चीवर त्याला हार घालते हो. मग आत्याबाई केक कापते रातभर. आत्याबाईचा बर्थडे केले, आत्याबाईला काय म्हणते, एक गुळाची ढेप आणते 5 किलोची. हा आत्याबाईचा बर्थडे करायचे, वरचा वाढदिवस करते आत्याबाईचा पोतरास लावून. म्हणजे तिने देवाली नव्हती की देवकरी नव्हती, तिचा वाढदिवस वर्षाला करते. आता गेली बरी तिनं, ना तिची मूर्ती आहे बसलेल्या मंदिरामध्ये, तिला वर्षा वाढदिवस करते. बोलत जावा, लाजू नका बहिणी आणि बुळबुळ करू नका. बाई वर्षा वाढदिवस केले, आत्याबाईला काय म्हणते हो, काय म्हणते, एक 5 किलोची गुळाची ढेप आणते आणि आत्याबाईचा वाढदिवस करते. आज सासूबाई आहे ती माझी. कोणती? आता सासूबाई कसं म्हणते हो, कसं म्हणते, आता फुका तुम्ही 3 जण. माझ्या सासूबाईला की नाही 3 लेकी आहेत 3 आणि 2 जावई आहेत. कुठं आहेत 3 लेकी? आई तिने गेली अगो बसतोस तू, मी काय सांगणार, महाग लागणार 2 आहेत. दोघी आहेत मागी लागून आलेल्या. मळ्याच्या ग मळ्यामध्ये तुला, मळ्याच्या ग मळ्यामध्ये पाणी जात या ऊसाला, सासू माझ्या मालनीच गुळ आत्याच्या दिवसाला, सासू माझ्या मालनीच गुळ आत्याच्या दिवसाला. काय म्हणल्या बाई? आई हॅपी बर्थडे करायला हे आणले चॉकलेट. मला ऐकू आलं, गुळ आत्याच्या दिवसाला. मग वरचा वाढदिवस केला की खीर करायला लागते गुळ. तू वाढदिवसाला म्हणल्या भाई? मला वाटलं आत्याच्या दिवसाला. मग दिवसा वाढदिवस एकदाच करते. होय, मी एकदाच झालं मला ती एकदाच गेली. नाही, त्याच तारखेला लग्न झालं, त्याच तारखेला गेली. होय. बघा आता मरुबाई आता आपली मोंड्यातली तिचा वाढदिवस केले. आता तिने जावयाच्या पुढे कशी हिंडती बघा. आता कशी हिंडती वाजवायला तुम्ही तिघ. मळ्याच्या ग मळ्यामध्ये हाय का लसणाची कांडोरी, अगया जावयाच्या पुढे सासू हिंडती लांडोरी, अगया जावयाच्या पुढे मरवा हिंडती लांडोरी. पोत्रच काय 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 म्हणल्या बाई? अगं ह्या जावयाच्या पुढं सासूबाई हिंडती लांडोरी. ही माझी सासू. तुझी सासू? ते जावई होय. कोणचे? हे बसलेले. हे काय टोपीवाले? त्याची बायको तिकडे पलीकडे बसली तेव्हा. होय, ते आहे ते देगावून आले. त्यांनी देगावून आले. ते चंद्री तुझी सासू आहे. सासू सांग का सासू कस करते? कस करते हे बघ, माझ्या लेकीचं लग्न होतं काल परवाच केले इथं देगलूर मध्ये. देगलूर मध्ये दिलीस? हे लेख होय माझी. कोणची? बसलेली लेख होय. हे सासूबाई कस करती जावाई बसलाय बाई खुर्चीवर, माझी लेख पांगण पांघरून रडत बसली. तिच्याकडे लक्ष देना गेली. घेतली पदर, लुगड धरली असं वरी, नवार लुगड घालली होती, अजून बी अंगावरच आहे ती. तर कस केली, धरली लुगडावरी, पदर घेतली डोक्यावर, जावयाच्या समोर असं करून हिंडाली.
चांगलं वाटते का म्हातारपणी? सांगा बरं बाई तुम्ही. नाही नाही चांगलं वाटत नाही. जावयाच्या पुढे हिंडाला की सासू लांडरी म्हणजे लेकीला बघच ना गेली. बघच ना गेली फक्त जावयाला बघ. जावयाच्या समोरच. होय. जावयाला म्हणते जावई जेवल्या की नाही. हा म्हणजे लेक उपाशी म्हणाली बघच ना गेली. होय. बरी आहे मग माहित असली. बरी आहे बाई. लय बरं भारी बरं आहे. बाई हो तुम्हाला हे वाई पसंत नाही. नाही आता सासू सुनावर म्हणते मी. म्हणा. ऐकून घ्या माझ्या बाब्या. हा कान देऊन ऐकायचं. हा तोंड भरून खायचं. हा आणि डोळे बघून बघायचं. बघा मरू माय. हा वाजवा रे. बोला म्हणले एक बार मारे लक्ष्मीच्या नावानं हार बोला. नंतर घेतो आपण. गेले की त्यांनी.